नमस्कार, मी किशोर पात्रीकर. आपण या ठिकाणी पेरूच्या बागेमध्ये आहोत आणि ज्यांच्या फळबागेत आहोत असे आपले शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री प्रवीण कापगते आहेत. आणि आपण सिंदीपार या गावी खडक-अर्जुनी तालुक्यातील गोंदिया जिल्ह्यातील या ठिकाणी आहोत. आता आपण बघूया की आता हे नुकतेच फळं या ठिकाणी लागलेली आहेत आणि याची क्वालिटी उत्पादन घेण्याच्या दृष्टीने म्हणजे गुणवत्तापूर्ण फळ उत्पादन त्यांनी मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे आकर्षक फळं विक्रीसाठी तयार व्हावीत या दृष्टीनं आपण कव्हर लावले जातं. त्याबद्दल आपण माहिती घेऊया. नमस्कार. नमस्कार सर. बरं प्रवीण, मला हे सांगा की आता फळाला जे आपण फोम किंवा त्याचं कव्हर आपण टाकतो हे नेमकं कशासाठी टाकतो? सगळ्यात मोठा फळाचा प्रोटेक्शन. अच्छा. पक्ष्यांपासून, किडापासून हा. आणि त्याची गुणवत्ता मेंटेन करणे, क्वालिटी मेंटेन करणे, त्याच्यात मॉइश्चर तयार होतो आणि त्याच्यावर शायनिंग चकाकी. अच्छा, म्हणजे फळाचं कीड रोगापासून संरक्षण. मार्केटमध्ये जाताना त्याला इजा नाही होत, पॅकिंग मध्ये सगळ्या गोष्टीमध्ये त्याचं प्रोटेक्शन होतं. अच्छा, आणि गुणवत्तापूर्ण उत्पन्न आणि आकर्षक फळं तयार करणे. फळमाशीपासून सुरक्षा. फळमाशीचा खूप अटॅक असतो पेरूवर. महत्वाचा फळमाशीचा अटॅक असतो, भरपूर त्याचं होऊ नये किंवा रोग पण येऊ. पक्ष्यांपासून आपल्या इकडे पक्ष्यांची संख्या जास्त आहे. पक्षी पण खूप मोठ्या प्रमाणावर फळं खातात. बिना फोम लावलं की फळ खात नाही. हा पांढरा दिसतो. याच्यामध्ये बघूया की हे जे फळं आहेत या फळाला आपण केव्हा कव्हर टाकतो? आपण साधारणतः पेरू पिकामध्ये फॉर्म लावायची प्रक्रिया जी राहते हा साईज लिंबू आकाराचा. अच्छा, लिंबू आकाराचा हा परफेक्ट साईज आहे. याच्यापेक्षा मोठा होतो त्या आपण थोडी लेट केला त्याच्यामुळे मोठा झाला तो. परंतु शक्यतोवर अच्छा, लिंबू आकाराच्या फळाला फळ झाले की आपण लिंबूच्या आकाराचा फळ झाला की आपण त्याला प्रोटेक्शन बॅग टाकली की इथून 65 ते 70 दिवसात हा फळ तोडायला येतो. अच्छा, 2 ते 2.5 महिन्यात. 2 महिने प्लस झाले येऊन जातो मॅच्युअर. आता ते काय कोणकोणते आपण फॉर्म लावत आहोत. फॉर्म मध्ये आपला हा फॉर्म VNR चा पेरू असल्या कारणाने याला थोडा मोठा साईजचा फॉर्म येतो. अच्छा, याची साईज आहे आपला 200 mm. 200 mm चा आपला 200 mm म्हणजे काय? याची लांबाई. अच्छा, लांबी. आता हाच पिंक पेरू असता याची लांबाई 180-170. म्हणजे 200 mm म्हणजे 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर. अच्छा, आणि आता तायवान पिंक असता तर किती आलं असतं? छोटा साईज 180 mm. 180-170. त्याच्यामध्ये आपली कॉस्ट वाचतो. बरं, खर्च कमी होतो. मग या फोमची कॉस्टिंग किती आहे? म्हणजे आता फॉर्मची कॉस्टिंग अगोदर जवळपास 80 पैसे 78 पैसे आपल्याला येत होता. एक फॉर्म पडायचा. आता याची कॉस्टिंग ₹1.10 पर्यंत गेली. अच्छा, म्हणजे शेकड्यामध्ये घेतली तरी तेवढी कॉस्ट येते आपल्याला. हो, म्हणजे 5,000 फॉर्मचा एक बोरा असतो पॅकिंग. अच्छा, त्याच्यामध्ये घ्यायची असते क्वांटिटी 5,000. अच्छा. आता याला लावायची पद्धत इथं आपण रबर टाकला. रबर कशासाठी टाकतो की हा इथून निघायला नाही पाहिजे, वादळ आल्यानंतर ह्या निघणार नाही. बरं. त्याच्यासाठी आपण अडकन राहील फोम निघून इथं रबर टाकायचं. रबर टाकल्यानंतर लगेच असं पकडायचं हळूहळू शेप मध्ये. त्याच्यानंतर बरं, आता हे एक कव्हर टाकलं आपण, बरोबर, याला आपण फोम म्हणूया. हा फॉर्म झाला. आता हे फोम लावल्यानंतर परत काय करतो? याच्यावरतून आपल्याला कळलं ना बरोबर फोम कसा लावायचा. आता एकदा परत आपण करून बघूया याच्यामध्ये. अजून एकदा परत टाकून बघा. हा आपला रबर टाकला. रबर लावला. रबर लावल्यानंतर फैलवून घ्यायचं आणि ते फळ आतमध्ये टाकायचं. अच्छा, ओके. हे फॉर्म लावताना एक सुरक्षा आपला काळजी घ्यायची की डॅमेज फळ नाही पाहिजे. त्याच्यानंतर डागायचा नाही, डागायचा राहिला तोडून फेकून द्यायचा. अच्छा, त्याच्यानंतर पॉलिथिन म्हणजे चांगल्या गुणवत्तेच्या फळाला ते टाकायचं. नाही तर मग आतमध्ये रोग असला तर रोग पूर्ण फैलून जाईल आणि तो फळ खराब होणार आहे. कारण का त्याच्यापर्यंत डायरेक्टली आपण औषधी पुरवू नाही शकत. अच्छा. त्याच्यानंतर कॅरी बॅग. कॅरी बॅगला इथून मॉइश्चर रिलीज व्हायसाठी छिद्र असतात, होल असतात. कसं दाखवा? हे होल आहेत. एका बॅगला 3 होल असतात. हा इथे एक होल आहे, हा मधल्या भागात एक होल आहे आणि इथं पण आहे. अच्छा, आपण इथं घेऊ. अच्छा, ही जी पिशवी आहे त्या उलट्या भागापासून बघितलं तर इकडे 1, 2, 3 ठिकाणी याचं मॉइश्चर ओलावा निघून जायसाठी इथं 3 छिद्र आहेत. पावसाचं पाणी आला इथून गेला तरी तो इथून रिलीज होऊन. अच्छा, इथून जर पावसाचं पाणी चुकून इकडे एंटर झाला तर इथे वाफ निघून जातो. त्याचं मॉइश्चर इकडे वाफ निघून जाईल. याच्यानंतरच इथं शायनिंग येते फळावर. ओके. याचा एक मोठा प्लस पॉइंट राहतो. आणि हा इथं गेला म्हणजे इथं फळमाशीचा प्रोटेक्शन, म्हणजे फळमाशी येणारच नाही. फळमाशी येणारच पॅक झाला का इथून घ्यायचं आणि इथं बांधून घ्यायचं. हे बांधताना कसं घ्यायचं? ह्या फांदीला नाही बांधायचं. जरा क्लोजअप मध्ये घ्या. हे बांधताना कसं घ्यायचं?
या फांदीला नाही घ्यायचं. फांदीला आपण बांधलं तर हे तोडते वेळेस फांदीच तोडावी लागेल. बरं बरं. हा, म्हणून आपण हे ह्या ढेटीलाच बांधायचं. देठाला. हा, हे डेट आहे ना झाडाचं हा. फळाचं, हा. हे असं केलं. अच्छा, हे एक मिनिट. हा, हे जरा ते काही देठी नव्हतं सर, हा. चालतंय. हे घ्यायचं आणि असं बांधून घ्यायचं. इथं 2 गाठ घ्यायच्या. हा, गाठ 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 हा, जरा. 2 गाठी घ्यायच्या अशा. हा. जसा जसा मोठा होतो हा फैलतो, काहीच अच्छा. प्रॉब्लेम नाही राहत. हा, इथून पाणी गेलाय हा. तो इकडून निघून जातो. मॉइश्चर इथून निघून हा, जाईल. झाला पॅकिंग. अच्छा, हे आता एकदम आता सुरक्षित झालं. सुरक्षित झाला. म्हणजे 2 कव्हर टाकले याच्यामध्ये हा, आता आधी. हा तोडायच्याच दिशेने गेलो. म्हणजे बरं, आता- फळी तोडणे आपल्याला याच्यासोबतच करणे आहे. अच्छा, हा, याच्यासोबतच फळ तोडून मार्केट तोडताना पण आता 2 कव्हर झाले, आतमधला फोम झाला हा. आणि हे प्लास्टिकचं कव्हर त्याला झालं. रबर लावलाय तो. बरं, या प्लास्टिकच्या कव्हरचं कॉस्टिंग कसं पडतं? प्लास्टिकच्या कव्हरचं कॉस्टिंग आता सध्या याची किंमत आहे किलो मध्ये येतो. बरं. आणि याच्या नगामध्ये याची कॉस्टिंग घेतलं तर आता 90 पैसे पडते एकाची. अच्छा, एकाशी 90 पैसे. 90 आणि मग पैसे. अशी तू बोलला की आणि फोमचं 1 फॉर्मची रुपये 10 पैसे. 10 पैसे. हा. त्याच्यानंतर अधिक 4. म्हणजे 2 रुपये झाले. आणि रबरची कॉस्टिंग येते 4 पैसे लगभग हा. एका रबरची. हा हा. अशी आपल्याला 2 रुपये 14 पैसे एवढी कॉस्टिंग जात आहे. अच्छा, पूर्ण याचं याची कव्हर लावायला खर्च येतो सध्याच्या कंडिशन मध्ये. आता रोजंदारीवर लावतो ना आपण, हा. तर 200 रुपयाची बाई आपण रोजित केला म्हणजे याचा कॉस्टिंग पैशामध्ये अच्छा, घेतलं. 200 रुपयाची जर एक रोजीची बाई असेल, हा, 200 रुपये तर ते मजुरी दिली 300 फॉर्म लावते. तर 300 फॉर्म लावते. फॉर्म लावून पॉलिथिन ते लावते. पण साधारणतः 80 पैसे फॉर्म 70 पैसे लावायचा. 80 पैसे 70-80 70 पैसे तर येतोच. 70 म्हणजे 75 एका पैसे. फॉर्मला लावायचा खर्च 3 किती? रुपये. 3 रुपये 3 रुपयाच्या सर्वसाधारण. घरात खर्च आहे. अच्छा, पण त्याची परतफेड आपल्याला मिळते. हो, बरोबर आहे. 3 रुपयाचा एक तर ते फळमाशीमुळे राहतो हा. अच्छा, याला पुन्हाहून यूज नाही. आपण तुटून खाल्या पडला म्हणजे तो पुन्हाहून आपण लावतो नाही, त्याची फैलून जाते तो. अच्छा, म्हणजे एकदा हे युज केल्यानंतर पुन्हा हे कुठला युज नाही. यूज नाही होत. आणि एकदा याचा फळ मोठा झाला की आपण इथूनच दिसते फोम आपल्याला. सगळं. फळ पकवा झाला काय झाला इथूनच दिसते हा. सगळं. आणि हे इथून देठासहितच काढून फोम हो, सहित आपण याला असा अलगद घेतला तरी तुटते. मॅच्युअर झाल्यावर बरोबर. ताकद लावायची गरजच नाही पडत. आणि मग हे तोडल्यानंतर जसे तसं आपण हे फोम सहित ठेवतो ना, सगळं वरचं कव्हर काढतो. पॉलिथिन पॉलिथिन पण ठेवतो. हो, अच्छा. जोपर्यंत आहे फुल प्रोटेक्शन, काहीच प्रॉब्लेम नाही. दुकानात गेल्यानंतर दुकानदार काढून घेतो त्याला. हा. मार्केटमध्ये गेल्यानंतर म्हणजे एक लक्षात घ्या मित्र, आपल्याला हे जे फळं जेव्हा तयार होतात तेव्हा लिंबाच्या आकाराची असतात, तेव्हाच आपल्याला दोन्ही प्रकारचे कव्हर त्याच्यामध्ये टाकावं लागतात की जेणेकरून आपलं मुख्यत्वे करून फळमाशी जी आहे, जिच्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. साधारणतः उन्हाळ्यात तर खूप मोठ्या उन्हाळ्यात प्रमाणावर भरपूर होते, होते. पावसाळ्यात पण होते. आता सनबर्निंगचा प्रॉब्लेम सुरू आहे त्याच्यामुळे इथं. हा, आणि जे उन्हापासून जे टेम्परेचर पासून जे नाही डाग केलं. पडतात, हो, त्या डागापासून सुद्धा हे जे आपण कव्हर टाकतो, फोम टाकतो आणि कव्हर टाकतो, याच्यामुळे याच्यापासून प्रोटेक्शन मिळते. हा. आणि अत्यंत चांगल्या गुणवत्तेचे फळं या ठिकाणी तयार करू शकतो. आणि जरी आपण याच्यावर खर्च केला असला तरी तेवढ्या प्रमाणात पैसे सुद्धा त्याची गुणवत्ता असल्यामुळं तेवढा दर सुद्धा आपल्याला चांगला मिळतो. मागणी राहते. नुसतं एकमेव कारण की त्याच्यामध्ये चांगला आपण प्रोटेक्शन केल्यामुळंच ते आपल्याला शक्य होते. म्हणून निश्चितपणे याचा सुद्धा वापर या ठिकाणी आपण करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद.